नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच आपण महत्त्वाची बातमी पाहतोय. बातमी आहे मनसे आणि ठाकरे सेनेसंदर्भात. मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला राऊतांनी हजेरी लावलेली आहे. संजय राऊतांसोबत संदीप देशपांडे सुद्धा यावेळी उपस्थित होते. याची एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपण साम टीव्हीवरती पाहतोय. दादरमधील शिवाजी पार्कात मनसेतर्फे पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय आणि यातच आता खासदार संजय राऊतांनी हजेरी लावली आणि त्यांच्यासोबत संदीप देशपांडेही आपल्याला दिसतात. आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत जोडले गेले. सचिन, हे दृश्य नेमकं सांगतंय काय? ठाकरे सेना आणि मनसेचे नेते एकत्र दिसतायत. नेमकं काय घडतंय पडद्या मागे? नक्कीच आपण बघतोय की शिवाजी पार्कला सध्या मनसेचं पुस्तक प्रदर्शन भरलेलं आहे आणि त्यामध्ये अचानक आज खासदार संजय राऊत यांनी हजेरी लावलेली आहे. त्यांच्यासोबत आपण संदीप देशपांडे यांना देखील बघू शकतो. मात्र आजपर्यंत मनसेच्या कार्यक्रमात ठाकरे गटाच्या एका ज्येष्ठ नेत्याने पहिल्यांदाच हजेरी लावल्याचं आपल्याला दिसून येते. आता काही महिन्यातच बीएमसीच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता ही भेट झाली आहे का अशा राजकीय चर्चांना सुरुवात झालेली आहे. मात्र आपण बघतोय की त्याच्या प्रकारे संजय राऊत यांनी मनसेच्या एका कार्यक्रमाला पुस्तक प्रदर्शनाला भेट दिलेली आहे. या भेटीमध्ये मनसे नेते संदीप देशपांडे हे देखील त्यांच्यासोबत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आता उद्या काही महिन्यातच बीएमसीच्या इलेक्शन लागणार आहेत आणि त्या दृष्टीने ही भेट आता महत्वाची मानली जाते आणि काही चर्चा आता दोन्ही नेत्यांमध्ये होणार आहे का किंवा मग उद्धव ठाकरे यांचा मेसेज घेऊन संजय राऊत या पुस्तक प्रदर्शनाला आले आहेत का अशा स्वरूपाच्या देखील चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. अच्छा, धन्यवाद सचिन. अतिशय सविस्तरपणे आपण संपूर्ण माहिती दिली. एकंदरीत त्याचे दृश्य आपण पाहतोय. संजय राऊत यांनी मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला हजेरी लावली आणि संदीप देशपांडेही त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. म्हणूनच आता राजकीय चर्चांना उधाण आलंय. एकामागून एक ठाकरे आणि मनसे या दोन्ही पक्षांमध्ये भेटीगाठी वाढताना दिसत आहेत. म्हणून नवीन राजकीय समीकरणांची ही नांदी तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय. आणि यानंतर महत्त्वाची माहिती आहे कॅन्सर रुग्णांसाठी. कॅन्सर रुग्णांसाठी अतिशय दिलासादायक अशी बातमी समोर येते. ती म्हणजेच मुलींना आता कॅन्सरची लस मोफत मिळणार आहे. 14 वयापर्यंतच्या मुलींसाठी ही लस मोफत दिली जाणार आहे. ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच ही लस दिली जाईल. तर महिलांसाठीच्या कॅन्सरसाठी ही लस पुढच्या 5 ते 6 महिन्यांत उपलब्ध होणार आहे. देशात आणि राज्यातही कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि त्यासाठी सरकारनं हे मोठं पाऊल उचललंय. प्रमाण एका बाजूला शहरी भागात आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा वाढतंय. पहिल्या टप्प्यामध्ये काही आरोग्याच्या संबंधित ज्या काही प्रश्न तयार व्हायचे त्यातला एक व्यसन असेल तर कॅन्सर व्हायचा, ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांच्या मध्ये व्हायचा असं आपण बघत होतो. परंतु आज लहान मुलांपासून सगळ्यांच्याकडे ज्या पद्धतीचं कॅन्सरचं प्रमाण वाढतंय तो चिंताजनक विषय आहे. आणि म्हणूनच मगाशी अर्थमंत्री आदरणीय अजितदादांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी सुद्धा त्याला संमती दिली की राज्याच्या सर्व 0 ते 14 वयोगटातल्या मुलींना विशेषतः आपण या लसीची योजना राज्य शासनाच्या वतीनं मोफत करण्याबद्दलचा निर्णय सुद्धा शासन घेईल. दरवर्षी साधारणतः 1,27,000 पेक्षा जास्त स्त्रियांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो आणि दरवर्षी साधारणतः 77 ते 78 हजार स्त्रिया या कर्करोगामुळे मृत्युमुखी पडतात. भारत सरकारने 9 ते 15 वर्ष वयोगटातल्या मुलींसाठी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची प्रतिबंधक लस HPV लस ही देण्याचं ठरवलेलं आहे आणि ही अतिशय स्वागतार्ह आणि भारतीय स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर एकंदरीतच राज्यभरात 26.6% महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होतो. 17.7% महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर दिसून आलाय. तर 6.6% महिलांमध्ये अंडाशयाचा कॅन्सर आढळलाय. 5% महिलांमध्ये तोंडाचा कॅन्सर होतो आणि 3.7% महिलांना आतड्याच्या कॅन्सरनं ग्रासलाय. तर इतर प्रकारच्या याच्यामध्ये 40.5% महिलांना इतर कॅन्सर होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे. यानंतर पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी लाल कलिंगड खात असाल तर जरा सावध व्हा, कारण लाल कलिंगड खाल्ल्यानं तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. बाजारात येणाऱ्या लाल दिसणाऱ्या कलिंगडमध्ये धोकादायक कृत्रिम रंगांचा वापर केला जातोय.
ग्राहकांना दिसणाऱ्या कलिंगडला जास्त पसंती देतात. जे कलिंगड लाल दिसतं त्याला ग्राहक जास्त मागणी देतात. परंतु काहींनी त्यावरती कृत्रिम रंगाचा पर्याय शोधून काढलेला आहे. हे कृत्रिम रंग इंजेक्शनद्वारे कलिंगडमध्ये सोडण्यात येतात. मात्र अशा केमिकल्स युक्त कलिंगडाचं सेवन शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकतं. कॅन्सर, लैंगिक क्षमता कमी होणं यांसारखे अनेक आजार माणसाला ग्रासू शकतात. लोकांना आकर्षित करण्यासाठी एक नॅचरल कलरपेक्षाही वेगळं भडक कलरचे असं टरबूजच बऱ्याच ठिकाणी आपण असे कापून ठेवलेले दिसतात. आणि नॅचरली जरी पाहिलं तर असा कलर टरबूजाचा आपल्याला मिळत नाही. म्हणजे यामध्ये निश्चितच काहीतरी द्रव्याचा त्यांनी मिक्स केलेलं असावं, त्याच्या परिणामी हे कलर त्याचे डार्क कलर आलेले असेल. आणि हे जर कलर जर माणसाच्या शरीरामध्ये गेले त्याचा निश्चितच परिणाम होतो. वाघ हे नाव जरी उच्चारलं तरी भीतीनं गाळण उडते. मात्र एका श्वानानं आपल्या मालकाला वाचवण्यासाठी थेट वाघाशीच पंगा घेतलाय. वाघाला नडून या श्वानानं मालकाचा जीव वाचवलाय. मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या मालकावरती वाघ हल्ला करणार होता आणि इतक्यात श्वानानंच वाघावरती हल्ला चढवला आणि मालकाचा जीव सुद्धा वाचवलाय. वाघ आणि श्वानाची झुंज पाहून मालकाचा थरकाप उडाला होता. मध्य प्रदेशच्या भोपाळ जिल्ह्यातील ही थरारक घटना आहे. तो जैसे ही टाइगर आया 4:30 बजे के मतलब करीबन समय था उसका आने का. धीरे धीरे आया हमारे डॉग ने थोड़ा सा हलचल की तो उसको मतलब वो टाइगर आते आते एकदम हमारे बगल से गुजरा. टाइगर ने मतलब जो हमारा डॉग है पेंथू, उसने क्या कहते हैं टाइगर को मतलब उनके दोनों की झड़प चलने लगी, हमारे टाइगर मतलब पेंथू की और टाइगर की. सर उसने इतना संघर्ष किया सर, हम दोनों की जान बचाई. यानंतर स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. आष्टी तालुक्यातून ही बातमी समोर येते. कामावरून घरी जाणाऱ्या तरुणाच्या पॅन्टच्या खिशातच मोबाईलचा अचानक स्फोट झालाय. तरुणाच्या हाताला आणि मांडीला गंभीर भाजलाय. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्याचं कळत आहे. रोहित घोडके असं जखमी तरुणाचं नाव आहे. अचानक हा स्फोट नेमका कसा झाला असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. तर उच्च तापमानामुळे बॅटरी जास्त गरम झाल्यानं स्फोट होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय. फोन खाली पडणं, फोनच्या अंतर्गत घटकांमध्ये पाणी शिरल्यामुळे सुद्धा मोबाईलचा स्फोट होऊ शकतो. बॅटरीमध्ये दोष असल्यास किंवा ती अधिक चार्ज केली तरी सुद्धा स्फोट होण्याची भीती असते. स्वस्त किंवा बनावट चार्जर वापरल्यानंही मोबाईलचा स्फोट होणं स्वाभाविक. फोनच्या अंतर्गत घटकांमध्ये छेडछाड केल्यानंही स्फोट होण्याची भीती व्यक्त केली जाते. आणि यानंतर आता टॉप 50च्या माध्यमातून इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. पुण्यात आजपासून बेवारस वाहनांना हटवण्याची मोहीम सुरू झाली आहे. शहरातील कसब्यात स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा अभियानांतर्गत धुळखात पडलेली तसंच रस्त्यावरती बेवारस सोडलेली वाहनं हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली. ही मोहीम संपूर्ण शहरात लागू होईल अशी माहिती आमदार हेमंत रासनेंनी दिली आहे. पुण्यातील शिवशाहीमध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर आता महापालिका प्रशासनही जागा झालंय. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या PMPML बसमध्ये महिला सुरक्षा रक्षक आता नेमण्यात येणार आहे. BMCच्या गट अ खात्यात नियुक्तीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर फोडल्याचा आरोप 500हून अधिक अभियंत्यांनी केलाय. या घोटाळ्याच्या चौकशी मागणी करण्यात आलेली आहे. चौकशी होईपर्यंत परीक्षेचा निकाल लावू नये अशी मागणीही त्यांनी केली आहे. तर ही परीक्षा पालिकेनं IBPS या संस्थेमार्फत घाईघाईनं घेतली होती असा आरोप होतोय. शिवशाही बलात्कार प्रकरणी महत्त्वाचा पुरावा हाती लागलाय. घटनेनंतर पीडित तरुणीनं एका व्यक्तीला आपबीती सांगण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती सुरुवातीलाच समोर आली होती. दरम्यान ती व्यक्ती एसटीचा एक कंडक्टर असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या कंडक्टरचा जबाब नोंदवलाय.
दिल्ली सरकारने 31 मार्च 2025 नंतर 15 वर्षांहून जुन्या पेट्रोल वाहनांना पेट्रोल दिलं जाणार नाही असं सांगितलंय. शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारनं हे पाऊल उचललंय. तसंच दिल्लीत 90% सीएनजी बसेस डिसेंबर 2025 पर्यंत हटवण्यात येणार आहेत आणि त्यासाठी इलेक्ट्रिक बसही सुरू करणार आहेत. कोल्हापूरच्या करूळ घाटाचं काम सुरू असल्यानं वाहतूक 13 महिन्यांपासून खंडित झाली होती. मात्र आता हे काम अंतिम टप्प्यात आल्यानं एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. यामुळे वाहन चालकांसह प्रवाशांना दिलासा मिळालाय. कुल्लू मनालीमध्ये हायवेवरती दरड कोसळतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. सुदैवानं यात कुठलाही अपघात झाला नाहीये. चालक थोडक्यात बचावलाय. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील अनेक भागांमध्ये प्रचंड नुकसान झालंय. नदी नाल्यांनाही पूर आलाय. पुण्यात एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. त्यात एक महिला 4 चाकी बंदी असणाऱ्या पुलावरती गाडी घालण्याचा प्रयत्न जो व्यक्ती करतोय त्याला चांगलाच धडा शिकवतीये. त्यात त्यांनी थेट मध्यापर्यंत आलेली गाडी मागे घेण्यास त्याला भाग पाडलाय. न्यूझीलंड विरुद्धचा आजचा सामना विराटसाठी स्पेशल ठरणार आहे. विराट या सामन्यासाठी मैदानात पाऊल ठेवतात. सचिन तेंडुलकर, MS धोनी आणि युवराज सिंग यांसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवणार आहे. विराटला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली तर त्याच्या कारकिर्दीतील हा 300वा वनडे सामना असणार आहे. राजस्थानमध्ये बर्फाची चादर पाहायला मिळाली आहे. राजस्थानच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसासोबत गारपीट झाली आहे. त्यामुळे काल राजस्थानमध्ये काश्मीरसारखे नजारेही पाहायला मिळाले. शिवशाही बलात्कार प्रकरणी महत्त्वाचा पुरावा हाती लागलाय. घटनेनंतर पीडित तरुणीनं एका व्यक्तीला आपबीती सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र माहिती ही समोर आल्यानंतर त्या व्यक्तीचा जबाब पोलिसांनी नोंदवलाय. ही व्यक्ती कंडक्टर असल्याची माहिती समोर आली आहे. आष्टी तालुक्यात कामावरून घरी जाणाऱ्या तरुणाच्या पॅन्टच्या खिशातच मोबाईलचा अचानक स्फोट झालाय. तरुणाच्या हाताला आणि मांडीला गंभीर भाजलाय. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. रोहित घोडके असं जखमी तरुणाचं नाव आहे आणि अचानक हा स्फोट कसा झाला असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. साईबाबा संस्थांच्या साईबाबा रुग्णालयाला गुजरातच्या जय साई फाउंडेशनकडून 21 लाख रुपयांच्या अत्याधुनिक मशीन्स दान करण्यात आल्या आहेत. या अत्याधुनिक उपकरणांमुळे कार्डिओलॉजी विभागातील तपासण्या आणि शस्त्रक्रिया अधिक सुलभतेनं होणार आहेत. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान करून पंढरपुरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. यावेळी 1,500 सेवकांनी पंढरपुरातील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ केली आहेत. महिला सेवकांनी आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं. तर एका दिवसात तब्बल 10 टन कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. धुळ्यामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि सायकल असोसिएशनकडून सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. शरीर सुदृढ राहावं या उद्देशानं पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत संडे ऑन सायकल या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतल्याचंही पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस युवक संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात 2 लाख सदस्य नोंदणी केली जाणार आहे. सदस्य नोंदणीची सुरुवात पंढरपूरला करण्यात आली आहे आणि यासाठी राष्ट्रवादी युवकचे राज्य प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांनी पुढाकार घेतलाय. शिवसेनेचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची सांत्वनपर भेट घेतली आहे. गोरेंच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. त्या पार्श्वभूमीवरती साताऱ्याच्या माण तालुक्यातील बोराटवाडीत गोरेंच्या निवासस्थानी देसाईंची भेट झाली. बातमी कोल्हापुरातून आहे. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी एका आमदारालाच दावणीला बांधलेलं आहे. ते सुद्धा एका कृषी प्रदर्शनामध्ये. नेमका हा आमदार कोण आहे आणि नेमकं काय प्रकार घडलाय त्यावरचा स्पेशल रिपोर्ट पाहूयात. कोल्हापूर म्हणलं का कसं नावातच दम आहे. पायतान ते खाणं पिणं सगळं कसं ब्रँडेड म्हणजे ब्रँडेड. तिथं हाय गाय नाही. अहो इथं आमदारालाच दावणीला बांधतात म्हणल्यावर नाद म्हणजे नादच. आता तुम्ही म्हणाल हे आमदार कोण, तर तुम्हीच बघा. ही हाय दमदार आमदार.
अहो या रेड्याचं नावच आमदार आहे. ही रेडा कूलर शिवाय राहत नाही आणि एसी गाडी शिवाय फिरत नाही. काजू बदामच्या खुराक शिवाय खात नाही आणि दिवसाला 20 लिटर दुधाशिवाय पेत नाही. दिमतीला रोज लागतात 12 माणसं आणि किंमत मर्सिडीज आणि BMW ला मागे टाकणारी म्हणजे 25 कोटी रुपये. म्हणूनच या आमदाराचा कारभार आहे दमदार. कोल्हापुरात धनंजय महाडिक यांनी भीमा कृषी प्रदर्शन भरवलंय. यात आला ह्यो रेडा. यंदा या कृषी प्रदर्शनाचं 16वं वरीस आहे. पण ही 16वं वरीस धोक्याचं नाही तर शेतकऱ्यांसाठी मोक्याचं आहे. सध्या आमदार निवांत बसल्यात, त्यांना जास्त डिस्टर्ब नको, करू दे आराम. भीमा कृषी प्रदर्शनाचं लक्ष या आमदारांनी वेधलेलं आहे आणि याला मोठ्या प्रमाणात पाहण्यासाठी सध्या नागरिक या परिसरात गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम TV, कोल्हापूर. आणि यासह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. साम हेल्पलाईन, तुमच्या परिसरातील समस्या, तुमचे प्रश्न, कुणी दखल घेत नाही. व्हिडिओ बनवा आणि पाठवा 9594885566 या व्हॉट्सअप नंबरवर. आम्ही होऊ तुमचा आवाज. साम हेल्पलाईन. साम TV तुमच्या सोबत, तुमच्या प्रश्नांसोबत.